नमस्कार सर्वांना, इझी रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे। आपण आज जी व्हायरल रेसिपी आहे रोस्टेड चहा, तो नक्की कसा लागतोय ते बघणार आहोत। तर चहा पावडर टाकलेली आहे, जास्त असं त्याच्यातून धूर यायला लागला म्हणून मी गॅस बंद केला। त्याच्यामध्ये 1 कप चहासाठी मी जेवढी लागेल तेवढी चहा पावडर, साखर आणि 2 वेलच्या टाकलेल्या आहेत। आता गॅस चालू केलेला आहे, कारण सुरुवातीला खूपच तुम्ही बघितलं धूर यायला लागला, त्याच्यामुळे म्हटलं करपून जायचं म्हणून सगळं एकदम टाकलं आणि नंतर गॅस चालू केला। आता थोडीशी कॅरमलसाठी कशी साखर वितळते त्याप्रमाणे ती वितळती आहे। गॅस ऑन केलेला आहे, कमी गॅसवर केलं आहे, कारण नॉनस्टिक पॅन नाही आहे, आपलं स्टीलचं भांडं असल्यामुळे लगेच हे होते। या प्रकारे थोडंसं वितळलं की मी लगेच 1 कप दूध टाकलेलं आहे। कसं होतोय माहिती नाही, साखर अशी चिकटलेली आहे आता, पण झाली। थोडंसं असं उखायला लागले की व्यवस्थित ती विरघळली आहे। आता मस्त 2-3 मिनिट हा उकळून देते चहा आणि कसा लागतोय बघूयात, कारण थोडासा कलर पण चेंज व्हायला पाहिजे, नुसतं पांढरं पांढरं दिसतंय। तिकडे आता तरी वाटतंय चांगलं, घट्ट घट्टसर वाटतंय आणि स्मेलसुद्धा चांगला येतोय। चव माहिती नाही करपट लागतीये का आपल्या नेहमीच्या चहासारखी लागते माहिती नाही, पण 1 कप मी चहा करते, त्याला लागेल तेवढं सामान असं टाकून मस्त असा उकळून घेतलेला आहे। तर मस्त कलर चेंज झालेला आहे। आता गाळून घेऊयात, बघू कसा लागतोय ते। वेलची सुद्धा छान अशी मस्त फुलली आहे। आता आपण हा चहा गाळूयात। तर स्टीलचं भांडं आहे, नॉनस्टिकचं असेल तर नॉनस्टिकचं वापरा। मस्त दाटसर झालेला आहे। फ्लेवर बघूयात कसा लागतोय, वास 1 नंबर येतोय, स्मेल ह्या चहाचा। छान लागतोय, पण कॉफी सारखी टेस्ट येते, थोडासा कॉफी फ्लेवर आहे।